बातमी जालन्यातून आहे। रावसाहेब दानवे जालन्यामधून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। रावसाहेब दानवे भोकरदन इथून अर्ज भरण्यासाठी रवाना झालेले आहेत। रवाना होण्यापूर्वी कुटुंबाकडून रावसाहेब दानवेंचं औक्षण करण्यात आलं। रावसाहेब दानवे 6व्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत। स्वतः रावसाहेब दानवे आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल, 6व्यांदा हा अर्ज भरताय? लोकसभेची माझी 6वी निवडणूक आहे। पक्षाने मला उमेदवारी जाहीर केली। मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, मोदीजी, अमित भाई, ते राज्याचे अध्यक्ष बावनकुळेजी, देवेंद्रजी फडणवीस या सर्व नेतृत्वाचे आभार मानतो। निवडणूक माझ्यासाठी नवीन नाही आहे, माझ्या मतदारसंघासाठी मी नवीन नाही आहे। मी या निवडणुकीमध्ये कोणावरही टीका टिप्पणी करणार नाही। विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक मी लढणार आहे आणि मला असं वाटतं की माझ्या मतदारसंघातले लोक माझ्यावर विश्वास ठेवून या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी मला मतदान देतील, याचा मला पूर्ण विश्वास आहे। आज तुम्ही मोठं शक्ती प्रदर्शनही करतायत। हजारो लोक तुमच्या या फॉर्म भरण्यासाठी जमा होण्याची शक्यता आहे। नाही, आता हे नेहमीच शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांना आम्ही काही गाड्या घोड्या दिल्या नाही आहेत आणि नेहमीच आमची कार्यकर्त्याचं जे जाळं आहे, हर गावात आमचा कार्यकर्ता आहे आणि त्यानिमित्तानं हे सगळे कार्यकर्ते येतील। प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, ते सुद्धा आज उमेदवारी अर्ज भरतायत। काँग्रेसचे कल्याण काळे, काँग्रेसच तुमच्या वेळेला 6व्यांदा पुन्हा एकदा त्यांनी उमेदवार दिलेला आहे, त्याबद्दल काय सांगा? नाही बघा, त्या पक्षाचं ते धोरण आहे। उमेदवारी कोणाला द्यायची, काय द्यायची हे त्यांनी ठरवावं। परंतु मी आपल्याला सांगितलं आहे की कोणीही प्रतिस्पर्धी असला तर मी काही निवडणूक हलक्यात घेत नाही। माझी निवडणुकीची जी पद्धत आहे नेहमीची आणि जिंकण्याची पद्धत आहे, त्या पद्धतीनं मी सायलेंटली जाणार आहे आणि विकासाचे मुद्दे जनतेसमोर ठेवून मी निवडणूक जिंकणार आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, जालना।